मॉइश्चरायझर हे क्रीम, लोशन, जेल, ऑइंटमेंट अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये येतात. पण त्याच्यात काय इन्ग्रेडियंट आहे ते पण बघणं खूप महत्वाचं असतं. ते ह्युमेक्टंट्स, इमोलियंट्स आणि ऑक्लुझिव्ह अशा 3 प्रकारचे असतात. मग आता हे इन्ग्रेडियंट्स कोणकोणते असतात जनरली? शिया बटर, कोको बटर, त्याच्यानंतर ऑइल, पेट्रोलियम जेली, हायलोनिक ऍसिड अशा अनेक प्रकारचे हे जे असतात यांचे कॉम्बिनेशन्स करून खूप सारे वेगवेगळे मॉइश्चरायझर वापरले जातात. तर तुम्ही मॉइश्चरायझर निवडताना योग्य तेच निवडा. जनरली थंडी पडली म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं कडकडीत गरम पाण्याने आंघोळ करावी, छान वाटतं. पण असं नका करू कारण अति गरम पाण्यामुळे सुद्धा जो त्वचेतला ओलावा असतो, पाणी असतं ते कमी होऊन जातं. त्यामुळे कोमट पाण्याने आंघोळ करा, जास्त बेटर आहे. हिवाळ्यामध्ये वातावरणातला जो काही वात वाढलेला आहे त्याने तुमच्या शरीरामधल्या वाताचं असंतुलन होतं. म्हणून तुम्ही वैद्यांच्या देखरेखीखाली पंचकर्म उपचार सुद्धा करू शकता. त्याच्यामध्ये मात्रा बसते, ज्याच्यामध्ये तेलाचाच वापर जास्त प्रमाणामध्ये केला जातो किंवा तेलानेच तुम्ही शिरोधारा सुद्धा करू शकता. हिवाळ्यात ना डोक्यावरची त्वचा पण जास्त कोरडी होते, म्हणजे कोंडा वाढल्यासारखा वाटतो. म्हणून डोक्याला देखील तुम्ही आठवड्यातून 2दा व्यवस्थित तेल कोमट करून ते तेल लावा. म्हणजे हिवाळ्यामध्ये त्वचेची आणि केसांची काळजी घेताना स्काल्पची काळजी पण घेणं महत्वाची आहे, चेहऱ्याच्या त्वचेची पण आणि शरीरावरच्या त्वचेची सुद्धा. आणि या सगळ्यांमध्ये तुमच्या वातदोषाला बॅलन्स करणं तितकंच महत्वाचं आहे. हिवाळ्यामध्ये जर तुम्हाला पंचकर्म करायचं असेल तर लोटस क्लिनिकला तुम्ही नक्की व्हिजिट करा.